नमस्कार मित्रांनो, पीएम प्रोडक्शन प्रशांत मुळीके आपल्या चॅनल मार्फत तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण नेहमीच तुम्हाला काहीतरी वेगळी ठिकाणं, वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या घटना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। त्यातील ऐतिहासिक गोष्टींवर आपला जास्तच भर असतो। तसंच आज आपण आलोय कोल्हापूर पासून अवघ्या 26 किलोमीटर अंतरावर असणारं आणि कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर असणाऱ्या शिपेकरवाडी पासून अवघ्या काही अंतरावर असणारं कोल्हापूर पासून इथे यायला आपल्याला जवळपास 26 किलोमीटरचं अंतर आहे। तर या ठिकाणाचं नाव आहे सातेरी महादेव मंदिर। तर अतिशय निसर्गरम्य असणारं हे ठिकाण आणि ट्रेकिंगच्या दृष्टीनं मध्यम साईजचा हा ट्रेक आहे। तर कोणी या ठिकाणी सहज ट्रेक करू शकेल असं हे ठिकाण आहे। आणि चला तर या ठिकाणचा संपूर्ण इतिहास, संपूर्ण माहिती आणि या ठिकाणची अतिशय एक महत्वाची रंजक गोष्ट आहे, तर ती सांगण्यासाठी आता आपण या ठिकाणी आपल्या ट्रेकला चालू करू। तर मित्रांनो, पायरी मार्गाने आपल्याला वर जावं लागतं। पावसाळ्यात खरं म्हणजे या ठिकाणी येणं गरजेचं आहे। अतिशय जबरदस्त असं या ठिकाणचं वातावरण असते, बघू शकता। तर मित्रांनो, आता आपण या मंदिराचा संपूर्ण इतिहास जाणून घ्यायसाठी या ठिकाणची जे इथलं पूर्ण जे संपूर्ण काम बघतात मंदिराचं, तर त्यांची भेट घेतल्या। तर त्यांनी आता संपूर्ण आपल्याला माहिती सांगतील। नमस्कार। माझं नाव बंडू श्रीपती पाटील, राहणार वाघबाजीवाडी, आमशीपैकी वाघबाजीवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। हे द्वापर युगातील मंदिर आहे। ज्यावेळी पांडवांच्याकडे राज्य द्वापर युगात आलं त्यावेळी कलियुग सुरुवात झाली, त्यांच्याकडे राज्य आलेलं असताना, आणि त्यावेळी कलियुग चालू झाल्यानंतर त्याने राज्य सोडून त्याने संन्यासी घेतला। आणि त्यावेळी जे फिरत फिरत असे प्रत्येक ठिकाणी काहीतरी ठिकाणी तिने मंदिर अशी उभा केलेले आहे। हे पांडवांचे हातचं आहे सगळं। हे काय आमच्या तुम्ही काय आपल्या इथल्या लोकांनी काही इथं केलं नाही। फक्त आता इथं पडझड काहीतरी हे सोबत ग्रिल करणं, फरशी घालणं, हे एवढंच आमच्या हातचं आहे म्हणायचं। नाहीतर मग सगळं पांडवकालीनच आहे। मंदिरे बिंदिरे सगळं आहे ते देव त्याने स्थापन करून घेतलाय, तो पांडवांचा, किंवा आपल्याला काही नाही। आता यात्रा वगैरे कधी असते? यात्रा महाशिवरात्रीला फुल यात्रा भरते। 3 दिवसाचा कार्यक्रम तिथं असतो। 3 दिवस। श्रावण महिना तरी 1 महिना फुल चालतोय। श्रावण महिना फुल चालतोय 1 महिना। आणि नागपंचमी दिवशी पण यात्रा होते 1 दिवशी। धन्यवाद। तर मित्रांनो, आता आपण या सातेरी महादेव मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे। बघू शकता आपण, अतिशय निसर्गरम्य असणारं हे ठिकाण कोल्हापूर पासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे। वन डे ट्रेकिंग साठी बेस्ट असं लोकेशन आहे। आणि या ठिकाणी अतिशय थंड असं वातावरण आहे। वरती आल्यानंतर हे मंदिर बघू शकता माझ्या मागं। मित्रांनो, आपण संपूर्ण इतिहास जाणून घेतलाय आणि इथलं दर्शन देखील आपण केलेलं आहे। तर आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे इथल्या स्वामींनी आम्हाला सांगितलं की या ठिकाणी दर रविवारी आणि सोमवारी लांब लांबून भक्त येतात।
त्यामुळे भक्तांसाठी यांनी एक अन्नछत्र देखील या ठिकाणी सुरू केले. तर या अन्नछत्राच्या ठिकाणी आपण देखील येऊन नक्की लाभ घ्यावा आणि या अन्नछत्राला जास्तीत जास्त मदत देखील करावी मित्रांनो. तर मित्रांनो, इथं झऱ्यातल्या पाण्याचा महाप्रसाद खाऊन आम्ही या ठिकाणी आता आपण परतीच्या वाटेवर चाललोय. आणि आपला सर्वांस एक विनंती की आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.